सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मार्च महिन्याचा जो आपला ECC डे आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा व शेवटी आपण त्याची प्रोसिडिंग ही कशा प्रकारे तयार करायची हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, हा जो मार्च महिन्याचा ECC दिवस आहे त्याचा विषय आहे दीक्षांत सोहळा म्हणजेच ग्रॅज्युएशन डे आणि नावनोंदणी उत्सव. तर या कार्यक्रमाचा विषय आहे तो म्हणजे दीक्षांत सोहळा. तर ठिकाण आपण अंगणवाडी केंद्रामध्ये घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे व्यवस्था नसेल तर तुम्ही यापैकी कोठेही तुम्ही घेऊ शकता. ग्रामपंचायतचा हॉलमध्ये घेऊ शकता, पालक बसू शकतील असे कोणत्याही ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम घेऊ शकता. तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर यशस्वीरित्या अंगणवाडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचे सन्मान करणे व अभिनंदन करणे. 3 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी करणे, स्वागत करणे. म्हणजे या कार्यक्रमाचे 2 उद्दिष्ट आहेत. ते म्हणजे ज्या मुलांनी 3 वर्षापासून ते 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 मध्ये जी मुलं आहेत अशा मुलांनी ज्यांनी 3 वर्ष अंगणवाडी केंद्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्यांचा सन्मान करणे आणि अभिनंदन करणे. आणि दुसरा जो विषय आहे तो आहे जी मुलं आता आपल्या पटावरती नव्याने नोंदणी होणार आहेत त्यांच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी करणे आणि त्यांचं स्वागत करणे. तर इथं साहित्य बघा, फुगे, रंगीत कागद, लाल रिबन आणि निळी रिबन. तर या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लाल रिबन आणि निळी रिबन. तर आपण पूर्वतयारीमध्ये पाहूया. सत्रासाठी आवश्यक असणारे साहित्य तयार असावे. सत्राची वेळ आणि दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगणे. सर्व पालक समुदायातील पंचायत सदस्य, महिला मंडळ सदस्य, इतर सदस्य यांना आमंत्रित करण्यात यावे. तर पहा, या कार्यक्रमासाठी आपल्याला जेवढे काही इतर महिला असतील किंवा किशोरवयीन मुलं मुली, पालक तसेच ग्रामपंचायतचे सदस्य यांना देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला बोलवायचं आहे. त्यानंतर पूर्वतयारी काय करायची आहे, आणखीन आपल्याला फुगे, रंगीत कागद, मुलांनी काढलेली रांगोळी किंवा चित्र इत्यादी साहित्यापासून काय करायचं आहे, सुशोभीकरण आपल्याला करून घ्यायचं आहे. समारंभाची सर्व तयारी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणची सजावट इतर व्यवस्था आधीच करून ठेवावी. तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलांच्या संख्येइतकी रिबनचे तुकडे ठेवावेत. 5 ते 6 वर्ष वयोगटातील संख्येइतके लाल रिबनचे तुकडे ठेवायचे आहेत आपल्याला. आणि जी मुलं आपल्या पटावर येणार आहेत त्या मुलांच्या संख्येइतकेच आपल्याला निळ्या रिबनचे तुकडे ठेवायचे आहेत. तर त्यानंतर पहा, स्वागत. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, उपस्थित जेवढे काही व्यक्ती आहेत कार्यक्रमाला, मग ते पालक असो, ग्रामपंचायत सदस्य असो, किशोरवयीन मुली असो, मुलं असो, त्या सर्वांचं आपल्याला काय करायचं आहे, स्वागत करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रक्रिया. तर प्रत्यक्ष कार्यक्रमाची इथं प्रक्रिया देण्यात आली आहे. तर त्याच्या अगोदर आपण एक थोडक्यामध्ये पाहू की उद्याच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे आणि ते तुम्ही सहज कसा उद्याचा कार्यक्रम करू शकता. तर उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप असं आहे की ज्याप्रमाणे मुलांना एखादी डिग्रीचं वितरण केलं जातं, त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे बोलवले जातात, मान्यवर बोलवले जातात, त्यानंतर त्यांना डिग्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो आणि नवीन येणाऱ्यांचे देखील स्वागत करण्यात येतं. त्याप्रमाणे हा कार्यक्रम उद्या होणार आहे. तर तुम्ही एखादा टेबल सजवू शकता व्यवस्थित, त्याला अंगणवाडी केंद्राला तुम्ही सजवू शकता. त्यानंतर विशेष म्हणजे जिथं तुम्ही मान्यवरांना बसण्याची व्यवस्था करणार आहात तिथं तुम्ही एक टेबल जरी तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये असेल तर तो टेबल कागदी फुलं किंवा इतर काही शोभेच्या वस्तू घरी उपलब्ध असतील त्या तात्पुरत्या आणून तुम्ही ते ठिकाण सजवू शकता. सजवल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाल रिबनचे तुकडे आणि निळ्या रिबनचे तुकडे लागणार आहेत. तर लाल रिबनचे तुकडे म्हणजे किती संख्येने पाहिजेत तुम्हाला, तर तुमचा जो 5 ते 6 वयोगटातील जो काही तुमचा पट आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जी येणारी मुलं आहेत तेवढ्या संख्येकडे इतके तुम्हाला तुकडे लागणार आहेत लाल रिबनचे. आणि निळ्या रिबनचे तुकडे तुम्हाला तेव्हाच लागणार आहेत जर या महिन्यामध्ये तुमच्याकडे एखादा नवीन लाभार्थी पटावरती येणार असेल तर या 2 गोष्टी आणि वर्गाची सजावट म्हणजे त्या जिथं आपण त्या मुलांना बोलवून त्यांच्या हाताला ती रिबन बांधणार आहोत त्या ठिकाणची सजावट करणं एवढंच यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि सर्वांना व्यवस्थित कार्यक्रमाची वेळ सांगणं, उपस्थिती ठेवणं. तर त्यानंतर आपण प्रत्यक्ष कार्यक्रम पाहूया आता पुढे.
तर प्रक्रिया तर पहा, आजचा जो कार्यक्रम आहे याची अंगणवाडी सेविकाताईंनी काय करायचे आहे थोडक्यात माहिती द्यायची आहे. तर इथं मगाशी बोलल्याप्रमाणे पहा, अंगणवाडीमध्ये 3 वर्ष पूर्ण करून पहिल्या वर्गात जाणार आहेत. अशा पहिल्या वर्गात जाणाऱ्या 5 ते 6 वयोगटातील मुलांचा सन्मान सोहळा आहे असं अंगणवाडी सेविकांनी ताईंनी सांगायचं. तसेच वयाची 3 वर्ष पूर्ण केलेली मुले अंगणवाडीमध्ये येणार आहेत. अशा नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांचे स्वागत करून प्रवेश उत्सव देखील साजरा करणार आहोत असं आपल्याला सांगायचं आहे. तर कार्यक्रमाची थीम अशी आहे, जी 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं आहेत ज्यांनी अंगणवाडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्राथमिक वर्गामध्ये आता त्यांची नोंदणी होणार आहे. अशा मुलांचा सन्मान आपल्याला करायचा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि नवीन आलेल्या लाभार्थ्याचं आपल्याला स्वागत देखील करायचं आहे त्यांचा प्रवेश नोंदवून. हे जो कार्यक्रमाचा विषय आहे तो उपस्थित सर्वांना अंगणवाडी सेविकाताईंनी सांगायचा आहे. तर एवढाच विषय आहे. त्यानंतर पहा, अंगणवाडीमध्ये काय कार्यक्रम घेतो याबाबत चर्चा करावी. तर आपण अंगणवाडीमध्ये काय कार्यक्रम घेतो त्याच्याबद्दल आपण पालकांबरोबर बोलायचं आहे. त्यानंतर 3 ते 6 मुलांसाठी अंगणवाडीमध्ये मुलांच्या वयानुसार विविध उपक्रम घेतले जातात. म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्राचं इथं आपल्याला आपण जे काय दररोजचं जे कामकाज आहे, म्हणजे इतर सोडून फक्त मुलाशी रिलेटेड जे आहे ते त्याची इथं आपल्याला त्या पालकांना माहिती द्यायची आहे. तर आपण जे विविध उपक्रम घेतो त्यामधून बालकांचा काय त्याच्यामधून फायदा होतो किंवा कोणत्या उपक्रमामधून बालकांचा कोणता विकास होतो हे देखील आपण तिथं बोलू शकतो. त्यानंतर त्या दररोजच्या उपक्रमाने काय होतं, तर मुलं शाळेत जाण्यासाठी तयार होतात. शिक्षकाचं ऐकून घेणे किंवा सूचना कृतीप्रमाणे पालन करणं, स्वतःचं मत मांडणं, शाळेत शिस्त ठेवणं, मुलांसोबत मिळून खेळणी खेळणं, वाचन लेखनाची तयारी, भाषेची ओळख, अंकगणिताची ओळख इत्यादी बऱ्याच गोष्टी शिकतात. तर आपल्याला माहीतच आहे की आपण मुलांना काय शिकवतो अंगणवाडी केंद्रामध्ये. आपण अंकाची ओळख करून देतो, भाषेची ओळख करून देतो, त्यांचा भाषा विकास अतिशय चांगला करतो. त्यानंतर सामाजिक विकास, ज्याच्यामध्ये की मुलं एकमेकाशी मिळून मिसळून राहतात, खेळतात, एखादी गोष्ट शेअर करतात. त्यानंतर व्यवस्थित बसणे, वेळेवरती शाळेत येणे इत्यादी गोष्टी जे काय अनौपचारिक शिक्षणामधून आपण त्या मुलांना शिकवतो ते सर्व अंगणवाडी ताईंनी तिथं सांगायचं आहे त्या पालकांना. या सर्व गोष्टीमुळे काय होतं, तर मूल जे आहे प्राथमिक वर्गामध्ये जाण्यासाठी त्याला त्या गोष्टींची मदत होते आणि ते मूल प्राथमिक वर्गामध्ये जाण्यासाठी किंवा तिथं बसण्यासाठी इथून अंगणवाडी केंद्रामधूनच त्याची तयारी होते. तर या गोष्टींसाठी त्या बालकांना जे तुमच्याकडे आहेत त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये पाठवणं महत्त्वाचं आहे. हे आपल्याला त्या पालकांना पटवून द्यायचं आहे. तर हे आपण इथं दिलेलंच आहे आणि आता मी सांगितल्याप्रमाणे देखील तुम्ही सांगू शकता त्या पालकांना की अंगणवाडीमध्ये बालक येणं का गरजेचं आहे. तर अंगणवाडीमध्ये बालक आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी शिकतं हे आपल्याला त्या पालकांना सांगायचं आहे. त्यानंतर अशा यशस्वीरित्या अंगणवाडीमधील शिक्षण पूर्ण करणाऱ्या 5 ते 6 वयोगटातील मुलांना व त्यांच्या पालकांना समोर बोलवावे आणि पालकांकडून मुलांच्या मनगटावरती लाल फीत बांधून सन्मान करावा व अभिनंदन करावे. पुढील शालेय शिक्षणासाठी शुभेच्छा द्याव्या. तर आपल्याकडे जेवढी काय 5 ते 6 वयोगटातील बालकं असतील त्या सर्व बालकांना अनुक्रमे एक एक करून त्यांचं पालक आणि त्या मुलांना समोर बोलवायचं आहे आणि जो रिबीनचा तुकडा आपण ठेवलेला आहे तो रिबीनचा तुकडा त्यांच्या पालकांकडूनच त्या बालकाच्या हातावरती बांधायचा आहे आणि आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि पुढच्या शिक्षणासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. अशी तुमच्याकडे जेवढी काही मुलं असतील त्यांचं तुम्ही करू शकता. त्यानंतर अंगणवाडी ताईंनी काही पालकांना आपल्या मुलांच्या अंगणवाडीतील प्रगतीबाबत मत व्यक्त करण्यास सांगायचे आहे. म्हणजे आपल्यामधील जे काही पालक बोलण्यासारखे असतील किंवा बोलू इच्छित असतील त्यांना आपली ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण शिक्षण देतो त्या मुलांना त्याबाबत त्यांचं मत व्यक्त करायला सांगायचं आहे. त्यानंतर एक गाणे घेता येईल. गाणे झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण झालेल्या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना व त्याच्या पालकांना समोर बोलवावे आणि पालकाकडून मुलाच्या मनगटावरती निळी फीत बांधून त्यानंतर 3 वर्ष म्हणजे जे पटावर येणारा बालक आहे आपल्याकडे तर त्या पटावरती येणाऱ्या बालकांचा आपल्याला त्या पालकांना बोलून त्याच्या हातावरती निळी फीत बांधून त्या देखील बालकाचं आपल्याला स्वागत करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, तसेच ताईंनी सांगावं की आपण
सांगावे की एकही मूल अनौपचारिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया. तर या दोन्ही गोष्टी समारंभ झाल्यानंतर काय करायचं आहे, सर्व पालकांना आपणच सूचना द्यायची आहे की एकही मूल अंगणवाडीपासून किंवा अनौपचारिक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून आपण सर्व मिळून एक प्रतिज्ञा घ्यायची आहे. सर्व पालकांना उभा करून आपण प्रतिज्ञा घेऊ शकतो. तर इथं प्रतिज्ञा दिली आहे, सर्व मुलांचा करूया विकास, प्रत्येक बालक अंगणवाडीत जाईल ही जबाबदारी आपलीच आहे खास. तर एवढीच प्रतिज्ञा आहे. तर एवढीच प्रतिज्ञा आपण त्या पालकांसोबत आपण देखील म्हणायची आहे आणि पालकांना देखील म्हणायला सांगायचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला समारोप करायचा आहे. उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आपण अभिनंदन करायचे आहे. त्यानंतर शेवटी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद म्हणून, आभार मानून हा कार्यक्रम आपला संपवायचा आहे. तर याच्यामध्ये पहा, हा जो उद्याचा होणारा कार्यक्रम आहे याच्यामध्ये इतर कोणताही उपक्रम आपल्याला घ्यायचा नाही आहे. फक्त ते जे आपल्याला पूर्वतयारीमध्ये फक्त जिथं आपण त्या बालकांना बोलवून त्यांच्या हातावरती ती फीत बांधणार आहोत, तिथं थोडीफार आपल्याला सजावट करायची आहे. आणि त्या जिथं आपण सजावट केली आहे तिथं आपल्याला 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या हातावरती लाल फीत आणि पटावर येणार असेल तर त्याला निळी फीत बांधायची आहे त्यांच्या हातावरती रिबन. आणि आपण अंगणवाडी केंद्रामध्ये कोणत्या गोष्टीचा त्या लाभार्थ्यांना लाभ देतो, म्हणजे आपले जे 3 ते 6 वयोगटातली बालकं आहेत त्यांचा आपण कोणत्या गोष्टी आपण करून घेतो आहोत मध्ये, त्या पालकांचा कोणता विकास होत आहे हे फक्त आपल्याला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सांगायचं आहे. त्या बालकांचं स्वागत करायचं आहे. एवढाच उद्याचा कार्यक्रम आहे. तर याची पहा प्रोसिडिंग कशी तयार करायची ते आपण पाहूया. मध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला हेडिंग असं द्यायचं आहे. त्यानंतर दिनांक टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर विषय जसा आहे तसा आपण उतरवून घ्यायचा आहे. ठिकाण तुम्ही लिहू शकता अंगणवाडी केंद्र. त्यानंतर उद्दिष्ट ज्याप्रमाणे इथं देण्यात आले आहेत उद्दिष्ट, त्याप्रमाणे तुम्हाला जशी आहेत तशी तुम्ही उद्दिष्ट लिहू शकता. साहित्य देखील तुम्ही आहे तसंच लिहू शकता. त्यानंतर पूर्वतयारीमध्ये जर तुमच्याकडे जास्त जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही एवढंच एका लाईनमध्ये लिहू शकता की कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व पूर्वतयारी करण्यात आली. त्यानंतर स्वागत लिहू शकता. त्यामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले एवढं लिहू शकता. त्यानंतर प्रक्रिया लिहून तुम्हाला असं लिहायचं आहे की कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना आजच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली की जे बालक 5 ते 6 वर्ष वयोगटातील आहेत त्यांनी अंगणवाडी केंद्रामधील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि जी बालकं नव्याने येणार आहेत त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्या बालकांचा कोणत्या गोष्टीचा विकास होतो आणि आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ते प्रत्येक बालक काय येणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्ही इथं लिहू शकता. इथं देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे, किंवा आपल्याला देखील माहिती आहे आपण कोणत्या गोष्टी त्या मुलांकडून करून घेतो. इथं तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये का बालक पाठवणं आहे गरजेचं आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालक आणि पालक यांना बोलवून त्या बालकाच्या हातावरती ती रंगीत फीत बांधून सर्व 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच तुमच्याकडे जर असेल पटावर येणार लाभार्थी तर तुम्ही ते लिहू शकता की पटावर आलेल्या लाभार्थ्याचं देखील तिथं नोंदणी करून स्वागत करण्यात आलं. एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला हे मात्र कंपल्सरी लिहावं लागणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला हे लिहायचं आहे की सर्व उपस्थितांना उभा राहून ही प्रतिज्ञा घेण्यात आली. व शेवटी लिहू शकता समारोपामध्ये कार्यक्रम संपवण्यात आला. समारोपामध्ये तुम्ही इथं दिलेल्याप्रमाणे लिहू शकता की सहभागी असणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आणि शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवला. तर अशा प्रकारे तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाची प्रोसिडिंग देखील तयार करू शकता आणि उद्याचा कार्यक्रम देखील घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.